तर आत्तापर्यंत राष्ट्रवादीमध्ये असलेले विनायक मेटे आता आघाडीच्या उमेदवारांना घरी पाठवण्याच्या वल्गना करतात। यापूर्वी शिवसेनेला जातीय पक्ष म्हणून हिणवणारे आणि बाळासाहेब ठाकरेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या मेटेंचे सूर आता बदललेले आहेत। युतीचं सरकार आणण्यामध्ये आपला खारीचा वाटा होता असाही दावा ते करतात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि आमदार विनायक मेटे आज महायुतीसोबत आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः विनायक मेटे आहेत। सर, तुम्ही सांगाल की कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही महायुतीमध्ये सहभागी झालेला? या आमच्या समाजाचे प्रश्न जो सोडविल, जो मदत करेल त्याच्याबरोबर जायचं असा निर्णय घेतला। म्हणून हे सगळे प्रश्न महायुती सोडवण्याचं आम्हाला स्पष्टपणे त्यांनी आश्वासन दिलं। त्यामुळे आज आम्ही महायुतीचा एक घटक शिवसंग्राम म्हणून झालेलो आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेचं सदस्यत्वही मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक मराठा समाजाचे नेते आहेत। असं असताना तुमचा जो मुख्य मुद्दा होता किंवा मागणी का पूर्ण होऊ शकली नाही? आमच्याकडे असं आहे की मराठा समाजाचे जास्त नेते असल्यामुळे समाजाकडे दुर्लक्ष झालेले आहे। सगळ्या लोकांना अशी भीती वाटते की इतर समाजाकडे लक्ष नाही दिलं तर मग आपल्याला निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागेल। म्हणून स्वतःच्या समाजाकडे दुर्लक्ष करून इतरांकडे जास्त निवडणुकीच्या अनुषंगाने बघायचं काम आयुष्यभर केल्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आणि म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतला। पक्षात मराठा आरक्षणाला कोण अडथळे ठरत होते? थोडेफार अगदी बोलायचंच म्हणलं तर जे छगनरावजी भुजबळ आहेत ते विरोध करतच होते ना, हे जग जाहीर होतं। त्यामुळं आता त्याबद्दल मला बोलायचं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शिवसेना भाजप युती हे जातीयवादी पक्ष अशा पद्धतीची टीका होत असे। आता तुम्ही याच पक्षांसोबत आलेला आहात, असा बदल अचानक कसा काय घडला? नाही, आपल्या अचानक वगैरे नाही। 1995ला युती सत्तेवर येत असताना युतीचं सरकार त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम आम्ही आहोत। आमच्यावर आता आमचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे साहेब आहेत। आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र येऊन महायुती सत्तेवर आणली होती। तेव्हा काही प्रश्न सुटले होते, पण त्यानंतर प्रश्न सुटले नाही। मग आत्ता हे नवीन करतोय आम्ही असं नाही, तर तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे आम्ही सगळे मावळे आहोत। मुंडे स्वतः आग्रही होते बीडच्या राजकीय गणितांच्या बाबतीत। बीडचं एका जागेच्या पुरता हा एवढा विषय मर्यादित नाही। मराठा समाजाचा नेताही महायुतीमध्ये नव्हता, तर ती एक पोकळी भरून काढण्याचं काम झालंय। नाही, प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये 35% मराठा समाज आहे। या राज्यामध्ये कुणालाही समाजकारण आणि राजकारण करायचं असेल आणि सत्तेचं राजकारण करायचं असेल तर मराठा समाजाला बाजूला ठेवून त्यांचे प्रश्न बाजूला ठेवून करता येणार नाही। लोकसभा निवडणुका लढताना किती फटका बसेल ते येणारा काळ ठरवेल। तुमची व्यूहरचना नेमकी काय असेल? ते व्यूहरचना सांगायची नसते, प्रत्यक्षात दिसेल आपल्याला। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।